नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे शनिवार, घरातून नाही व्हिडिओ मी शूट करते, बाहेरूनच करते। आम्ही बाहेर चाललो होतो जरा फिरण्यासाठी किंवा थोडंसं रिलॅक्स म्हणून आज सुट्टी होती, त्यामुळे चाललो होतो श्रीशाला घेऊन बाहेर। पण अर्ध्या वाटेतच म्हणजे घरापासून 1-2 किलोमीटर आम्ही लांब आलो आणि त्याच्यानंतर गाडीच आमची पंक्चर झाली। तर बराच वेळ आम्ही इथं बसलो। आता गाडी पंक्चर काढणं चालू आहे, प्लेसच बदलायचं काम चालू आहे, त्यामुळे इथं बसलो आहे। आणि श्रीशा मस्त आता इथं खेळतीये, तिला खेळायला पण जरा पटांगण मिळालेलं आहे। आणि 4 वाजले, आता 4:15 वाजले ते चालू आहे। आता किती वेळ भेटतोय बाहेर नाही सांगू शकते, ते चालले। आणि सकाळपासून अहोंना सलाईन लावली होती, बरंचसं शेड्यूल मला काही शूट नाही करता आलं। पण आता इथून पुढं आम्ही कुठं जाणार आहे किंवा थोडीशी श्रीशाची मस्ती एन्जॉय बघूया आपण। तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला कनेक्ट राहा। इथं ना श्रीशाला चांगली मोकळी जागा भेटली होती खेळण्यासाठी। तर अहोंचं चाललं होतं गाडी रिपेअर करायचं, म्हणजेच इथं एक आम्हाला गॅरेज भेटलं होतं, तिथंच मग ते गाडी रिपेअर करण्यासाठी लावली होती। तर मेन रोडला श्रीशा आहे ना मस्त अशी खेळत होती, कारण मोठं पटांगण होतं आणि ती सारखे पप्पांकडे जायची पळत पळत पळत। तिला खूप मजा वाटायची, पण आम्ही पण खेळू दिलं तिला। मी या साईडला बसले होते आणि ते त्या रस्त्याच्या साईडला उभे राहिले होते। तुम्ही तर बघितलंच, आम्ही आज बाहेर निघालो होतो, रविवार अहोंना सुट्टी होती आणि जायच्या वेळेस नेमकी गाडी पण पंक्चर झाली किंवा गाडीचे अजून काय प्रॉब्लेम झाले, तर ते नीट करता करता आम्हाला बराच वेळ लागला होता। मग त्यामुळे आम्ही ना आम्हाला दुसऱ्या लोकेशनसाठी जायचं होतं, पण ते आम्ही कॅन्सल केलं। मग आम्ही जवळच असलेल्या एल्प्रो मॉलमध्ये गेलो, तर तिथं थोडंसं फिरलो। श्रीशाला पण तिथे गेल्यावरती मस्त मज्जा वाटते, मग आम्ही तिथं जायचा प्रयत्न केला किंवा गेलो पण। तर तिथं गेल्या आतमध्ये एंट्री केल्या श्रीशा बघा कशी फिरत होती किंवा पळत होती, ती कोणाचंच ऐकत नाही किंवा तिला गेल्यानंतर काय करू आणि काय नको असं होत असतं। तर ती मनसोक्त तिथंसुद्धा मॉलमध्ये सुद्धा ती मनसोक्त खेळत असते। त्याच्या अगोदर आम्ही मॉलमध्ये मान्सून सेल लागला होता। आम्ही वरती न जाता एल्प्रो मॉलमध्ये न जाता त्याच्याच पाठीमागे असणाऱ्या मान्सून सेलमध्ये गेलो होतो। तिथं पण बरेचसे असे स्टॉल लागले होते छान छान। तर तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा स्टॉल बघितले किंवा ड्रेस होते, साड्या होत्या, ज्वेलरी होती, चप्पल होती, फूटवेअर होतं आणि भरपूर अशा व्हरायटी होत्या। भरपूर काय वेगळे स्टॉल होते। मी बघितलं बरेचसे क्वालिटी किंवा प्राईस हे सगळं काही बघितलं, पण आम्ही काही घेतलं नाही आहे। तर त्यानंतर निघता वेळेस मग श्रीशाला आहे ना इथं थोडासा खाऊ घेतला, तर ते मी पुढं शूट केलेलं आहे, ते तुम्ही पुढं बघा। मी इथं थोडेसे टॉप बघत होते, कापड कसं आहे काय आहे। तर मला ना जिथं जाईल तिथं असे व्यवस्थित असे माझ्या साईजची किंवा मला माझ्या शेपमध्ये बसतील असे कपडेच भेटत नाही आहे। 2-3 आठवडे झाले मी माझ्यासाठी ड्रेस शोधते, पण ते काय मला व्यवस्थित भेटत नाही आहे, त्यामुळे मी घेतलेच नाहीत। आणि इथं घ्यायचा तर इथं ट्रायल रूम नसते, त्यामुळे इथं काही कपडे मी घेऊ शकत नाही। मग त्याच्यानंतर आम्ही मॉलमध्ये गेलो, थोडेसे वरती गेलो, तर मॉलमध्ये सुद्धा बघितली कपडे। तर तिथंसुद्धा म्हणजे कपडे होती, तर आपल्याला सामान्य माणसाला मॉलमधली प्राईस काय नाही हे होत, म्हणजे आपल्या मनाला बुद्धीला पटतच नाही आहे, त्यामुळे आपण तिथं शॉपिंग करू शकत नाही। तरीसुद्धा आम्ही श्रीशासाठी आहे ना तिथून कपडे घेत असतो, कारण छान भेटते, तिची क्वालिटी किंवा छान असते। तर हा व्हिडिओ आहे ना आम्ही सकाळी फिरायला जायच्या अगोदर घेतलेला होता। अहोंना सलाईन लावली होती, तर त्यांना जरा स्टोनचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आम्ही त्यांची ट्रीटमेंट करतो। तर 3 दिवसाची ट्रीटमेंट आहे। तर आजचा दिवस हा निवांत, रिलॅक्स, जरा रविवारची सुट्टी एन्जॉय करता यावी असं मला वाटत होतं, पण तसं काही झालं नाही। तर धावपळीतच गेला दिवस आणि बाहेर निघालो तर तो प्रॉब्लेम झाला, तुम्ही तर बघितलंच। तर तरीसुद्धा मी तुमच्याशी थोडंसं शेअर केलं आहे। तर तुम्ही पण सांगा तुमचा दिवस कसा गेला, रविवारची सुट्टी कशी गेली। आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।